नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. रामकृष्ण हरी माऊली. आपण सध्या जेजुरीमध्ये आहोत. संत माऊलीच्या पालखीचा मुक्काम आज सासवड या ठिकाणी आहे आणि उद्या सकाळी माऊलींची पालखी जेजुरीकडे प्रस्थान करणार आहे आणि उद्या सकाळी याच ठिकाणी खंडेरायाच्या भेटीसाठी माऊली येणार आहेत. तर आपण बघू शकता की या ठिकाणी मंदिराच्या ठिकाणी लाईटीची अशी लगबग अशी रोषणाई केलेली आहे आणि संबंध या वारकरीच्या वैष्णवामध्ये जेजुरीचं हे मंदिर भंडाऱ्याच्या पिवळ्या सोन्यामध्ये पार रंगून गेलेलं आहे आणि उद्या सकाळीच संत माऊलीच्या पालखीचं प्रस्थान जेजुरीकडे ती होणार आहेत. तर या ठिकाणी आपल्या सोबत काही वारकरी आहेत, आपण त्याच्याशी बातचीत करणार आहोत. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. कसं वाटतंय? अगदी छान वाटते. आता उद्या सकाळी या ठिकाणी माऊलीची पालखी येणार आहे. हो. आता थांबणार आहेत का जाणार आहेत पुढे तुम्ही? नाही थांबणार. काय वाटतंय तुम्हाला? माऊली, मी पहिली गोष्ट तर प्रथम नमन करतो माऊलीच्या याला. पालखीला खूप छान आहे, खूप पब्लिक येते आणि मी अजेंडा लेणी येऊन आलेलो आहे. एकदम माऊलीचा खूप आनंद आहे. सगळ्या आनंद हा जो अख्खा जग लुटतोय याच्यासारखा कुठला आनंद नाही. जसा आई वडिलांना जन्म दिला तसाच हा जन्म हा माऊलीचा आहे, ज्ञानेश्वर माऊलीचा. हा खूप आनंदात आनंद आहे आणि आम्ही सगळे आमचे जे गावकरी गाडी करून आलो ना, दरवर्षी मला 16 वर्ष झाले वारीमध्ये, पण आज तुम्ही जे मला सेवा घडवून आणली, समज घ्या की मला बोलायची संधी दिली, एकमेक तुमचं अभिनंदन करतो. या गोष्टीतून सगळ्याला शिकायला पाहिजेत आणि माऊलीचा जेवढा आनंद आहे तेवढा खूप कमी. आणि मी माझे वचन देतो की जोपर्यंत आहे तोपर्यंत मी कधी एक दिवस का होईना माऊलीच्या वारीला येईन. म्हणजे रामकृष्ण हरी माऊली. बघू शकता आपल्यासोबत या ठिकाणी अजून काय तरुण पण आहेत. काय वाटतंय तुम्हाला? छान वाटतं. छान वाटतंय. हो. काय गेल्या काही दिवसाखाली इथं भरपूर असा पाऊस झाला, परंतु वारी न चुकता अनेक लोकांच्या ठिकाणी गर्दी आहे. त्याविषयी काय मत आहे तुमचं? गर्दी खूप आहे, खूप गर्दी आहे. खूप गर्दी आहे. ज्या लोकांना येतात त्या लोक येतात वारीला. काय वाटतंय तुम्हाला माऊली? माऊलीची वारी आम्हाला आनंदानं चांगली झाली आहे आणि खूप पाऊस काळ होऊन शिनी तरी लोकांनी माऊलीची साथ सोडली नाही. भरपूर लोक सोबत आहेत पालखी सोबत आणि असे तिथून मौरी बी राहतील. आणि आम्हाला 2 वर्ष वारी आम्ही करतो अखंड. आम्ही अशी ठरलेली आहे की वारी आमची सुद्धा चालू राहील. 4 दिवस का होईना मात्र आम्ही वारीच्या प्रस्थानालाच येणार होतो. मात्र पाऊस झाला मोठा तरी आम्ही आलोतच. प्रस्थानामध्ये एवढा पूर येऊन शेनी आम्ही परभणी जिल्ह्यातून आलो. परभणी जिल्हा सोहागण गाव आहे आमचं. आम्ही पूर्णा तालुक्यातून इकडे आलेले आहेत. तुम्हाला काय वाटतंय? छान वाटतं, चांगलं वाटतंय. छान वाटतंय. बघू शकताय आपण पावसाचं वातावरण झालेलं असताना सुद्धा पावसानं अखेर माऊलीचं प्रस्थान पंढरपूरकडे होईल का ना होईल अशी अवस्था होती. खूप मोठं असं पावसाचं संकट होतं, परंतु काय देवाचीच कृपा म्हणायचं, अखेर पाऊस थांबला, पूर ओसरला आणि 4 वाजल्यानंतर माऊलीच्या पादुकाचं प्रस्थान पंढरपूरकडे झालेलं आहे. आता काही वेळामध्येच सकाळी या जेजुरीमध्ये खंडेरायाला भेटण्यासाठी संत माऊलीची पालखी या ठिकाणी येणार आहेत.